बारामतीत जे काही घडलं त्याकडे फक्त एका बिनविरोध निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्ही या संपूर्ण गेमचा अर्थच चुकवणार. कारण ही निवडणूक नव्हती, हा एक संदेश होता. आणि हा संदेश कुणाकडून दिला गेला तर तो होता शरद पवार यांच्या स्टाईलमध्ये, अगदी शांतपणे पण जबरदस्त परिणाम करून. 2-2.5 महिने राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. अजित पवारांचा अपघात, त्यावरून निर्माण झालेलं वातावरण, वेगवेगळे आरोप, शंका. पण ह्या सगळ्यात एक व्यक्ती मात्र शांत होती. आणि राजकारणात जेव्हा सर्वात अनुभवी खेळाडू शांत असतो तेव्हा समजून घ्यायचं की तो खेळ सोडलेला नसतो, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. सुनेत्रा पवारांची उमेदवारी ज्या पद्धतीने लटकवून ठेवली गेली ती साधी गोष्ट नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत कुठलाही स्पष्ट सिग्नल दिला गेला नाही. काँग्रेसने आपला उमेदवार दिला आणि तो मागे घेण्याच्या तयारीत नव्हता. दुसरीकडे प्रफुल्ल पाटील आणि सुनील तटकरे हे सतत सांगत होते की आम्ही काँग्रेससोबत संपर्कात आहोत, आम्ही चर्चा करतोय. पण प्रत्यक्षात काहीच पुढे सरकत नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निवडणुकीत बिनविरोध निकाल लागावा यासाठी प्रयत्न केले, पण तेही निष्फळ ठरत होते. याचा सरळ अर्थ एकच: निर्णय अजून घेतलेला नव्हता, किंवा घेतला गेला असला तरी तो जाहीर करण्याची वेळ आलेली नव्हती. आणि मग अचानक योग्य क्षण साधून शरद पवार समोर येतात. पत्रकार परिषदेत ते सांगतात की काँग्रेसने उमेदवार दिला यात काहीच चुकीचं नाही, निवडणूक म्हणजे स्पर्धा आहे. वरून पाहिलं तर हे अगदी लोकशाहीचं सरळ स्टेटमेंट वाटतं, पण राजकारणात प्रत्येक शब्दाचं वजन असतं. या एका वक्तव्यानंतर काही तासांतच काँग्रेसचा उमेदवार माघारी जातो. आता इथे प्रश्न निर्माण होतो, जे 2 महिने कुणालाही जमलं नाही ते काही तासांत कसं झालं? उत्तर स्पष्ट आहे: जेव्हा खरा सिग्नल मिळतो तेव्हा गोष्टी हालतात. आणि तो सिग्नल कुठून आला हे सांगण्याची गरज नाही. या सगळ्या प्रक्रियेत सर्वात मोठा मेसेज गेला तो अजित पवार गटासाठी. त्यांनी सत्ता मिळवली, त्यांनी निर्णय घेतले, त्यांनी संपर्क साधले, पण शेवटी निकाल त्यांच्या हातात नव्हता. म्हणजेच सत्ता असणं आणि नियंत्रण असणं यात फरक असतो. बारामतीत अजूनही कुणाचं ऐकायचं, अंतिम शब्द कुणाचा चालतो हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं. पार्थ पवारांचा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा ठरतो. पार्थ पवारांना याआधीही थेट मोठ्या राजकारणात पुढे येऊ दिलं गेलं नाही, आणि या सगळ्या घडामोडीत पुन्हा एकदा ते साईडलाईन झालेले दिसतात. याचा स्पष्ट अर्थ: राजकारणात केवळ वारसा पुरेसा नसतो, तुम्हाला गेम समजावा लागतो, टायमिंग साधावं लागतं आणि योग्य वेळी योग्य चाल खेळावी लागते. शरद पवारांनी हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. आता अजित पवारांच्या अपघाताकडे बघू. त्यावेळी संपूर्ण राज्यात एक वेगळं वातावरण तयार झालं होतं. अनेक लोक वेगवेगळे प्रश्न विचारत होते, काही जण त्या घातपात म्हणत होते. पण शरद पवारांनी लगेच स्पष्ट केलं: हा अपघात आहे, यात राजकारण करू नका. जर त्यांनी त्यावेळी वेगळी भूमिका घेतली असती तर राज्यात मोठं वादळ उठलं असतं, पण त्यांनी ते टाळलं. दुसऱ्या बाजूला रोहित पवारांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी प्रश्न उपस्थित केले, वेगळी चर्चा सुरू ठेवली आणि हळूहळू एक नॅरेटिव्ह तयार केला. म्हणजेच एकाच वेळी 2 वेगवेगळ्या फ्रंटवर खेळ सुरू होता, एक स्थिरता राखण्यासाठी आणि दुसरा दबाव तयार करण्यासाठी. काँग्रेसची भूमिका देखील इथे महत्त्वाची आहे. सुरुवातीला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही उमेदवार मागे घेणार नाही, पण शेवटी त्यांनी माघार घेतली. याचा अर्थ स्पष्ट: पडद्यामागे काहीतरी ठरलं, काहीतरी बदललं आणि योग्य वेळी निर्णय घेतला गेला. हा अचानक घेतलेला निर्णय नव्हता, तर एक व्यवस्थित आखलेली प्रक्रिया होती. आता या सगळ्या घटनेतून एक मोठा प्रश्न समोर येतो: हा फक्त एक डाव होता का, की पुढच्या 5 वर्षांसाठीचं प्लॅनिंग? कारण जर हा पॅटर्न असाच राहिला तर बारामतीत पुढेही हेच दिसणार: वरवर स्पर्धा, आतून नियंत्रण आणि शेवटी एकाच ठिकाणून येणारा अंतिम निर्णय. सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड ही फक्त एक निकाल नाही, तो एक संदेश आहे. राजकारणात अजूनही काही खेळाडू असे आहेत जे शांत बसूनही संपूर्ण गेम कंट्रोल करू शकतात, आणि जेव्हा ते हलतात तेव्हा सगळं समीकरण बदलतं. बारामतीत जे घडलं ते याचे जिवंत उदाहरण आहे. आता बघायचं आहे की पुढच्या निवडणुकीत काय होतं. पण एक गोष्ट निश्चित आहे: जर हा गेम असाच चालू राहिला तर बारामतीत कोण जिंकणार हे मतपेटीत ठरण्यापूर्वीच कुठेतरी ठरत राहणार. आणि हाच या सगळ्या खेळाचा खरा निष्कर्ष आहे. बारामतीत जे काही घडलं त्याकडे फक्त एका बिनविरोध निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्ही या संपूर्ण गेमचा अर्थच चुकवणार. कारण ही निवडणूक नव्हती, हा एक संदेश होता. आणि हा संदेश कुणाकडून दिला गेला तर तो होता शरद पवार यांच्या स्टाईलमध्ये, अगदी शांतपणे पण जबरदस्त परिणाम करून. 2-2.5 महिने राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. अजित पवारांचा अपघात, त्यावरून निर्माण